अरे देवाला संकट पडलं एकदा देवाला, आणि देवाला संकट पडल्याच्या नंतर ऐका नाही एका सेवकानं काम केलं रामप्रभूला. अहो संकट पडलं रामप्रभूला असं संकट पडलं आईराव मायरावानं त्या दोघा जणांना रामप्रभूला आणि लक्ष्मणाला घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं आता यांचा बळी द्यायचा. कुणाला? या दोघांचा बळी देवी समोर द्यायचा. म्हणजे हो मोठमोठ्यानं महाराज आहे का ना हात उड्या हाणू लागले आणि देवीला म्हणू लागले, ए महाकाली, हो आता तुझ्या समोर ऐक नाही सुंदर असे दोन कोमल असणारे असे तेजस्वी असणारे दोन पुरुष तुझ्या समोर नवतरुण आज आम्ही खऱ्या अर्थानं बळी देण्याकरता आणलेले. असं सांगितल्यानंतर रामप्रभूच्या अंतकरणामध्ये असं वाटलं, अरे आमच्या नावानं आम्हाला बळी देण्याकरता हात उड्या मारतोस काय? अरे इथं जर माझा सेवक हनुमंतराजा असताना अरे तुला ठार करून मला खऱ्या अर्थाने इथून बाहेर काढलं असतं. हो काय रामप्रभूला ऐक ना हनुमंतरायाची आठवण झाली, आपल्या सेवकाची आठवण झाली. माझा हनुमान जायचा असताना आणि अण्णा दवाखान्यामध्ये असणारा शेवटचा माणूस दवाखान्यामध्ये एखादा असावा आणि तो नुकतीच शेवटची घटिका मोजत असावा त्याच्या अंतकरणामध्ये यावा, अरे माझी फार सेवा केली बघा आपल्या रानातल्या गड्यानं. असं जर ते म्हणला ना असं ग्रहित धरायचं की खरंच त्याच्या काळजामध्ये आपल्याला कुठेतरी जागा होती गडे. विठाला रामप्रभूच्या अंतकरणामध्ये हनुमंतरायाविषयी ऐक नाही वाटलं माझा सेवक जर या ठिकाणी असताना मला निश्चित सोडवलं असतं, तू कितीही उड्या मारून उपयोग झाला नसता. महाराज अंतकरणामध्ये रामप्रभूच्या वाटावं आणि वाटल्याबरोबर अरे ती देवी नसून प्रत्यक्ष हनुमंतराय देवी चित्त झाले महाराज. ऐक नाही हो देवी बाजूला केली आणि हनुमंतराय तिथं उभा राहिले आणि हनुमंतरायानं उभा राहिल्याच्या नंतर ज्या वेळेस रामप्रभूला लक्ष्मणला आणलं नरबळी देण्याकरता, हो नरबळी देण्याकरता आणलं, आतमध्ये आल्याबरोबर दरवाजा लावून घेतला आणि लावून घेतल्याच्या नंतर मग मात्र आमच्या रामप्रभूला हनुमंतरायाने सोडवलं महाराज. हो का? अरे देवाला सुद्धा संकट पडल्याच्या नंतर सेवकानं देवाला सोडावं. विठाला म्हणून अण्णा मला रामायण फार आवडतं बघा. हो ऐकायला फार गोड वाटतं रामायण. काय रामायण आहे महाराज आहे का नाही? रामायण एक विषय असा आहे महाराज आहे का नाही, रामायणामध्ये कसं जगावं हे रामायण सांगतो महाराज. कसं जगायचं तुम्हाला आम्हाला हे कोण सांगतंय? रामायण सांगते है का नाही. रामायण सांगतं दादा अरे जे तुझंय का ते सुद्धा तुझंच, पण जे माझंय ते सुद्धा तुझं. हे काय शिकवतं? रामायण शिकवतं महाराज. महाभारत ते शिकवतं का? अरे महाभारत असं शिकवतं जे माझंय ते तर माझंच, पण तुझं तेही माझं. विठाला रामायण खऱ्या अर्थानं फार गोड आहे महाराज है का नाही. हनुमंतरायाला भगवंतानं आठवण करावी है का नाही. ज्या वेळेस 3.5 महिने राहिले सीता आई साहेबाचा वनवास संपण्याकरता, रामप्रभूचा वनवास संपण्याकरता 13.5 महिने है का नाही, 13.5 महिने राहिले आणि राहिल्याच्या नंतर सीता आई साहेबाला असं वाटलं है का नाही, काय वाटलं की मला सुद्धा त्या हरणाची चोळी है का नाही करावी असं वाटलं. आणि वाटल्याच्या नंतर मग मात्र सांगितलं आपल्या प्रभूला, प्रभू काय करा मला सुद्धा त्या हरणाची चोळी करायची है की नाही, मला तुम्ही त्या हरण घेऊन या माझ्या, मला चोळी करण्याकरता हरण मारा आणि मला चोळी करण्याकरता घेऊन या. रामप्रभू गेले है का नाही. रावणानं मायावी वेश धारण केला, मायावी हरण पाठवलं, वेश धारण केला साधूचा, सीतामाईला घेऊन गेले. हा सर्व कथा भाग तुम्हाला माहितीये. मला पुढे जायचंय. मी तुम्हाला स्वामीची भक्ती सांगतो. सेवकानं स्वामीची कशी भक्ती करावी. विठाला पुढे जायचं. गेल्याच्या नंतर मग मात्र चोरून नेली सीता आई साहेबाला नेलं. बातमी पसरली हनुमंतरायाला सांगितलं जांबुवंतानं, हनुमंतराय तू या लंकेच्या पलीकडे जाऊ शकतोस है का नाही. आठवण करून दिली. आठवण करून दिल्याच्या नंतर हनुमंतराय तयार झाले आणि रामप्रभूकडे आले. प्रभू मी जातो बर का, सीता आई साहेबाचा शोध घेण्याकरता मी जातो, पण काहीतरी द्या ना. अहो मला ओळखण्याकरता हे का नाही तुमची काहीतरी खून द्या. ती खून दाखवल्याबरोबर सीता आई साहेबांना ओळखलं पाहिजे.
अशी काहीतरी खून द्या म्हणून प्रभूने मुद्रिका काढी. मुद्रिका, हो मुद्रिका अंगठी हे का नाही, मुद्रिका काढली आणि हनुमंतरायाच्या हातात ठेवली. हनुमंतराय म्हणले प्रभू तुम्हा मोठ्या लोकांना हेच कळत नाही. म्हणले काय झालं म्हणले, अहो त्या रावणानं साधूच्या रूपात येऊन सीते आईसाहेबाला चोरून नेलं आणि तो असल्या मायावी अंगठ्या काय बनवू शकत नाही का? अहो कितीतरी बनवीन ना, त्याला का कोणा दुकानात जायची गरज आहे का? किती सोना होता उद्धव महाराज त्याच्याकड? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे देते कांचनी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे देते कांचनी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, रावणाच्या संपत्तीचं वर्णन करावं. लंके माझे घरी किती ते ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी. 7 कोटी काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. विठ्ठल विठ्ठल नवीन नवरी म्हणून एवढं नका बेजार करू. विठ्ठल अण्णा, नव्या नवरीला आता पहिलीच माझी येती जाते. इथं कुणाला काय आवडतंय कुणाला काही नाही आवडत हे काय माहिती. आणि माझ्या पहिली येती जातीला जरा कसं असतंय आहे का नाही, आईनं विचारलं समजा येती जातीला आहे का नाही, मालकाला काय आवडतंय, सासऱ्याला काय आवडतंय, दिराला काय आवडतंय, ननंदलेला भाऊजाईला, ती काय म्हणती मला अजून काही माहिती. माझी काय पहिलीच येती जाते, जरा 2-4 येत्या जाते हो द्या, मग सांगतो तुम्हाला मी. विठाला तसं अण्णा आमचा येतानाच विषय झालाय. हे म्हणले तुम्ही गाडी घेतली, मी म्हणलं ताण घेऊ नका. ते म्हणले अण्णा काय म्हणते, मी म्हणलं अण्णाला काहीच म्हणू देत नाही मी, तुम्ही ताणच घेऊ नका, सगळं माझंच खिशातलं वापरतो, तुम्ही ताण घेऊ नका, आपल्या घरची गाडी म्हणलं. हो ते म्हणजे अण्णा काय म्हणते, मी म्हणलं काहीच म्हणत नाहीत. ते म्हणले जवळचं पोरग आहे, अरे दिलं म्हणले कीर्तन 4 चाकीच घेऊन आलोय. मी म्हणलं अजिबात नाही, असं काय नाही अजिबात. अण्णा तसं काय टेन्शन आहे का, अहो मी घरचा माणूस आहे ना, हे का नाही, तुम्हाला कशाला काय म्हणेन मी, हे का अजिबात असं काही दडपण घेऊ नका, आपल्या घरचं घरी उभा होती ती इथं आणली. विठाला महाराज कुठं चाललंय आपलं कीर्तनात? मला वाटलं तुम्ही कुठं जरी गेला तरी मी थांबतो इथं. आपलं चाललं होतं 7 कोटी सप्तकोटी घरे, है का नाही, मुद्रिका सोन्याची होती, है का नाही. हनुमंतरायाने सांगितलं त्याला काय कुठं दुकानात जायची गरज आहे का? अहो त्याच्याच घरी कितीतरी सोनं आहे, अशा मायावी अंगठ्या कितीतरी बनवल आणि कितीतरी बनवून माझ्याकडे देईन. सीता आई साहेब ओळखीन ना. अरे ती म्हणेन ही सुद्धा रावणानच पाठवलेली युक्ती आहे का नाही, हा सुद्धा रामप्रभूचा सेवक नाही, हा सुद्धा रावणाचीच काहीतरी कल्पना आहे असं तिला वाटन सीता आई साहेबाला. अहो दुसरी काहीतरी गोष्ट सांगा, जी गोष्ट फक्त तुम्हाला आणि आई साहेबाला माहित आहे, अशी काहीतरी नवीन गोष्ट सांगा, नवीन गोष्ट सांगा म्हणले. आणि मग मात्र रामप्रभूने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. लक्ष देऊन ऐका, गोष्ट अशी सांगितली, मला तुम्हाला सांगायचंय स्वामी काज गुरु भक्ती, एक नाही, सेवकांना आपल्या स्वामीची सेवा कशी करायची हे तुम्हाला सांगायचंय. मग रामप्रभू सांगू लागले, ऐका हनुमंतराय, हनुमंता, जी गोष्ट मी आजपर्यंत लक्ष्मणाला सांगितली नाही ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती फक्त आणि फक्त मला आणि सीतेला माहित आहे अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी आजपर्यंत इतक्या दिवस लक्ष्मण माझ्या सोबत असून मी त्याला सांगितली नाही. ऐका गोष्ट. एक दिवस पंचवटीमध्ये आम्ही सीता आणि मी एकत्र बसलो असताना त्यावेळेस
सीता आणि मी एकत्र बसले असताना गंधर्वानं कावळ्याचं रूप धारण केलं आणि रूप धारण करून सीतेच्या ऐका नाही पायाच्या अंगठ्याला चोंच मारली. चोंच मारल्याबरोबर सीतेनं आरोळी दिली आणि दिल्याबरोबर मी एक दर्भाची काडी घेतली. ती काडी घेऊन मी त्या कावळ्याला मारली. मारल्याबरोबर कावळ्याचा एक डोळा फुटला. म्हणून कावळ्याला एकाच डोळ्यानं दिसतंय. असते दोन पण दिसतंय एका डोळ्यानं. ही गोष्ट फक्त आणि फक्त सीतेला एक माहिती आणि मला एक माहिती, बाकी दुसरं कुणाला माहित नाही. ही गोष्ट तू जाऊन सीतेला सांग, मी रामाचा सेवक आहे आणि रामाचा सेवक असून ही प्रभू मुद्रिका तू ज्यावेळेस दाखवशील, ही अंगठी ज्यावेळेस दाखवशील, त्यावेळेस तिनं जर तुला सांगितलं नाही ही रावणाचीच काहीतरी चालाकी आहे असं जर तिनं तुला सांगितलं तर त्यावेळेस ही गोष्ट तू तिला सांग. ही सांगितल्याच्या नंतर निश्चित तिला ती गोष्ट पटेल आणि पटल्याच्या नंतर मग मात्र तुला ती पुढचा उपदेश सांगेल. माझा दृष्टांत संपला. मला सांगण्याचा भाव फक्त हाच होता की ज्या वेळेस जी गोष्ट लक्ष्मणाला सांगितली नाही ती गोष्ट कुणाला सांगितली? हनुमंतरायाला सांगितली. तो फक्त का? अरे एवढा विश्वास आपल्या सेवकावरती महाराज गाजवला. हो, एवढ्या विश्वासानं स्वामीवर सुद्धा सत्ता केली महाराज. ऐक नाही, विश्वास जो करी स्वामीवारी सत्ता, विश्वास जो करी स्वामीवारी सत्ता, विश्वास जो करी स्वामीवारी सत्ता, विश्वास जो करी स्वामीवारी सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, स्वामीवारी सत्ता, विश्वास जो करी स्वामीवारी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचा विश्वास तो करी स्वामीवारी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवारी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवारी सत्ता, स्वामीवारी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवारी सत्ता, सकळ भोगिता, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता, सकळ भोगिता होय वा, असे प्रमाण म्हणल्यास काय सकाळी 4 वाजता ना. पण उद्धव महाराजाचा सोमवार राहिला सोडायचा असलं झालं. आम्हाला बी असंच लागतंय महाराज. असंच सपक आपल्याला जमतच नाही. सपक फक्त खायला लागतंय वरण. सपक फक्त वरण खायलाच लागत आहे. पण कीर्तनात सपक जमत नाही. विठाला विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. महाराज हनुमंतरायने एवढा विश्वास दाखवला रामप्रभूवरती आणि तेवढ्याच विश्वासानं त्या स्वामीवरी सुद्धा सत्ता केली महाराज हनुमंतरायाने. हो का? मला तुम्हाला सांगण्याचा फक्त एवढाच भाव होता. जी गोष्ट लक्ष्मणाला सांगितली नाही ती गोष्ट हनुमंतरायाला सांगितली. फक्त कशामुळं? स्वामी काच. आणि म्हणून तर तुकोबराय म्हणतात त्या हनुमंतरायाला शरण जायचंय महाराज. शरण शरण हनुमंता, हनुमंता शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय भक्ती जाता वाटा, काय भक्ती जाता वाटा, तुम्हालो रामदूता, काय भक्ती काय भक्ती
सरस्वती हरी हरी तुकोबराय म्हणतात महाराज शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. तुकोबराय सुद्धा म्हणतात तुम्ही कोण आहेत? अहो रामाचे दूत आहेत, तुम्ही रामाचे सेवक आहेत. काय तुमच्या भक्तीच्या वाट्यात महाराज, काय तुमची भक्ती आहे हे की नाही? स्वामीवर तुमची काय भक्ती महाराज आहे की नाही? तुम्ही कसे आहेत? शुराने धीर स्वामी काज तू सादर. हो तुमची काय भक्ती स्वामी विषयी आहे की नाही? एवढी निष्ठा, एवढी श्रद्धा, एवढा विश्वास स्वामी विषयी आहे की नाही? आणि तेवढ्याच तत्परतेनं दुसरं काहीच केलं नाही हनुमंतरायाने. काही केलं का मला अजिबात नाही. तेवढ्याच नम्रतेनं सेवा केली भगवंताची. अण्णा ही तो माझा स्वामी मी तुझा रंग. वावा तो माझा स्वामी मी तुझा रंग. तो माझा स्वामी मी तुझा रंग. वावा तो माझा स्वामी मी तुझा रंग. पाहताना दिसे गडिका पाहताना दिसे गडिका. पाहताना दिसे गडिका मी तुझा जाऊ दे मी तू जाऊ दे. मी तो पना जाऊ दे तुझे. मी तो पना जाऊ दे. जाऊ दे. तू माझा स्वामी मी तुझा रंग. वा उद्धव महाराज गोड म्हणलं. अण्णांनी तुम्हाला चांगली सपोर्टिंग केली. गाथा रोज वाचणारी माणसं आहे ते केलं. रोज गाथ्याचं पारण केल्याचं परिणाम आहे. आपण मग अशी म्हणलो उद्धव महाराज म्हणले जाऊ द्या गाडी पुढं, जाऊ द्या गाडी पुढं. अहो म्हणलं पुढं जागा नसेल ना लावायला. नाही नाही म्हणले जाऊ द्या पुढं. आणि पुन्हा मागं नेली आम्ही. उद्धव महाराज म्हणले अण्णाला दाखवू चला चला. म्हणलं कामून दाखवायचे ते म्हणजे अण्णा डचकते. अहो म्हणलं कोरोना सारख्या महामारीला ते डचकले नाहीत. हा आणि आता डचकत असते ते गाडीला आणि गोडीला. विठाला तसल्या महामारीला जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वाचून त्यांनी पळवून लावले. अण्णा तुकोबरायचा गाथा वाचताना कधीतरी तुमच्या अंतःकरणामध्ये असं वाटत असेल की मी गाथा नाही वाचावी, प्रत्यक्ष तुकोबरायाशी संभाषण करायला. आणि असं वाटतं माणसाला कधीतरी माणसाला असं वाटतं निश्चित एक दिवस असा येतो की असे अभंग निघतात की जणू काय आपण तुकोबरायांशी चर्चाच करायलो. गाथा वाचत नाहीत, समोरला समोर तुकोबरायांशी चर्चा करत असं माणसाला वाटतं. तुम्ही तर रोज गाथा वाचताय नित्यनेमानं, निश्चित तुम्हाला तर निश्चित रोज वाटत असेल विठाला विठाला. स्वामीची सेवा केली पाहिजे. दुसरा मुद्दा घ्या, स्वामी काज गुरु भक्ती. गुरुची कशी सेवा केली पाहिजे महाराज आहे की नाही? गुरुची जरी सेवा केली ना तरी सुद्धा भगवान विष्णूची सेवा केल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होते आहे की नाही? गुरुची सेवा सुद्धा त्याच निष्ठेनं करायला पाहिजे. गुरु ही त्याच लेवलचा अधिकारी पाहिजे आणि शिष्य सुद्धा तसाच पाहिजे. हो तुमचं पाहिलं बरं का मी गुरु शिष्याचं नातं विठाला विठाला. बऱ्याच ठिकाणी असं होतं महाराज, धो 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 पाऊस चालू ना आश्रमामध्ये शिष्य गुरुचे पाय चोपायलाय. गुरुजीने सांगितलं शिष्या अरे ते वासरू भिजायले रे, ते गाईचं बछड
धो धो पावसामध्ये भिजायले, काय कर, त्याला आणून कोट्यामध्ये बांधतोस का? शिष्य मला, गुरुवर्य तुमचे पाय चोपायलोय. पाय कसे सोडू? हो, पाय सोडित नाही म्हणे. आता पाय कसे सोडू? गुरुजी म्हणले तू इथंच बस, माझेच पाय चलवीत नेतो मी तिकडे. त्यांनीच आणलं वासरून कोट्यात बांधलं. हो, दुसऱ्या दिवशी गावातले एक सावकार आले, म्हणले गुरुवर्य आपल्या इथं उद्याच्याला पाहुणे येणार आहेत, हे की नाही, काय करा तुम्ही, भोजना करता या म्हणल्याच्या नंतर मग ह्यांनी सांगितलं माझी तब्येत जरा बरोबर नसती, मी शिष्याला विचारतो त्याला पाठवतो. होय रे, जातोस का? तुमची आज्ञा कशी मोडू? म्हणजे पावसात जाय म्हणलं तर पाय कसे सोडू? हो, आणि जेव्हा म्हणलं की आज्ञा कशी मोडू, वार गुरु आणि वार शिष्य. विठाला असं नाही मला, त्याच श्रद्धेनं त्याच निष्ठेनं गुरुची सुद्धा सेवा केली पाहिजे. आश्रमामध्ये अनेक शिष्य शिकत होते आणि गुरुवर यांना सुद्धा असं एक दिवस वाटलं, अरे कितीतरी दिवस झालं मी यांना शिकवतोय आणि शिकवत असताना या 50-100 विद्यार्थ्यांपैकी खऱ्या अर्थानं आपल्यावर यांची श्रद्धा आहे का नाही, आपल्यावर यांची काय आसक्ती आहे का नाही, अरे आपल्याविषयी यांना प्रेम आहे का नाही, आदर आहे का नाही, ही परीक्षाच घेऊ म्हणून गुरुजीनं एक दिवस काय केलं आहे की नाही, आपल्या पिंडरीला, आपल्या मांडीला, आपल्या पिंडरीला एक सुत्ती धोत्राचा कपडा घेतला आणि त्या कपड्यामध्ये गोटी एवढा दगडाचा खडा बांधला, प्याका वाळला आणि रोज खुर्चीवर बसून पाठ घ्यायचा. एका शिष्यानं विचारलं, गुरुजी तुमच्या काय झालंय म्हणे पायाला? काही नाही रे म्हणे, एक बेंड आलंय, बेंड आहे की नाही, बेंड आलंय म्हणे. बरं म्हणले, काही अडचण नाही. गुरुजीनं 2-4 दिवस झाले की ते सोडायचं आणि थोडासा मोठा खडा बांधायचा. हो, विद्यार्थी म्हणायचे, गुरुजी बेंड आता थोडं मोठं झालंय. हो म्हणले, मोठं झालंय म्हणले. गुरुजीनं एक दिवस असा मोठा खडा म्हणत गुरुजीनं असा एक मस्तपैकी एक आंबा आणला. हो, आंबा आणला, गोड चिटीक असा आंबा असा माचला आणि माचून पिंडरीला बांधला, एका कपड्यामध्ये, सुत्ती कपड्यामध्ये बांधला आणि पॅकावलं आणि बसले पाठाला बसल्याच्या नंतर अनेक शिष्य होते. त्या शिष्यामध्ये एक जण विचारलं, गुरुजी तुमच्या पायाचं बेंड फार मोठं झालंय म्हणे, तुम्हाला त्रास देत असेल, हो फार जळजळ होत असेल आणि एवढं बेंड तुम्ही सांभाळताय, दुःख किती होत असेल. गुरुजीने सांगितलं, काय करावं म्हणले, त्रास सहन करावा लागतो. अहो काहीतरी त्याला उपाय असेल ना उपाय म्हणल्याच्या नंतर मग गुरुजीने सांगितलं, आहे ना उपाय. काय उपाय आहे? अरे जो कोणी हे बेंड आपल्या मुखानं फोडून, ऐकताय ना, आपल्या मुखानं फोडून त्याच्यातला गर्भप्राशन करीन आणि तो गर्भप्राशन केल्याच्या नंतर मला असं कधीच बेंड येणार नाही. आणि कुणी केलं पाहिजे असं कुणी आहे का इथं? महाराज एवढे मोठे शिष्य, कुणाचाच हातवरी व्हायना, हो कुणीच हातवरी करीना. अरे बेंड आपल्या दातानं फोडायचं आणि त्याच्यातला गर आपण प्राशन करायचा आणि मग गुरुजीला कुठं पुन्हा बेंडच येणार नाही, गुरुजी त्या दुःखातून निघून जाणार. कोणीच असं हातवरी करीना. पण तिथंही एका कोपऱ्यामध्ये बसलेलाच होता, गुरुजी ते काम मी करतो म्हणे, काही अडचण नाही. महाराज महागून पुढे आला आणि पुढे आल्याच्या नंतर महाराज एवढे मोठे सर्व काही 50 शिष्य बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये त्यानं आपलं मुख गुरुजीच्या पिंडरीला लावलं आणि वरून जो काही कपडा बांधलेला होता त्या कपड्यावरच आपल्या दातानं ते बेंड फोल्ड म्हणजे मध्ये असणारा महाराज गोड चिटिक असा आंबा फोडला दातानं आणि फोडल्याबरोबर आपल्या मुखानं तो प्राशन करू लागला. आहा, त्याला आनंद वाटला. काय गुरुजी, अरे आपले काय गुरुवर आहेत, बेंड आले पण बेंड सुद्धा एवढं गोड आहे. काय माणूस तर गोडच आहे हो, पण बेंड आलेला सुद्धा किती गोड आहे असं त्याला वाटलं. आणि वाटल्याच्या नंतर त्यानं गुरुजीला हात जोडला, गुरुजी अहो कितीही तुम्हाला बेंड येऊ द्या, हा पट्ट्या आहे, मुखानं श्रवण करेल, तुम्हाला आलेलं बेंड मुखानं श्रवण करून मी प्राशन करेल, तुम्हाला या दुःखातून कधीही मी तुम्हाला बाहेर काढायला तयार आहे, तुम्ही अजिबात ताण घेऊ नका. हो, गुरुजीनं परीक्षा बघितली. हो, परीक्षा बघितली आणि परीक्षेत पास झाला. अरे बस म्हणले, काही मला बेंड वगैरे काही आलेलं नव्हतं. हा बघ, ज्यावेळेस पट्टी सोयड्याच्या नंतर मध्ये नुसती कोयच राहिली होती महाराज, कोय. का? गुरुजीनं परीक्षा बघितली की अरे निष्ठावान शिष्य कसा आहे बघण्याकरता गुरुजीनं परीक्षा घेतली आणि त्या परीक्षामध्ये हा पास झाला. विठाला स्वामी काज
गुरु भक्ती आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुची कृपा झाली आणि मी मात्र काय झालो, उद्धरून गेलो. आपला मुद्दा चालला होता, गुरुची सुद्धा त्या शिष्यानं निष्ठेनं श्रद्धेनं सेवा केली पाहिजे, विश्वासानं सेवा केली पाहिजे. मुद्दा तिसरा, पितृवचन. हो महाराज, आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे महाराज. प्रत्येकानं आईचं आणि वडिलाचं ऐकलंच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. महाराष्ट्राचं दैवत किंबहुना आपण जी पंढरीची वारी करत जातो, ही पंढरीची वारी करत असताना तो भगवान परमात्मा सुद्धा आई वडिलाच्या सेवे करता आला ना महाराज. हो, तो भगवान परमात्मा सुद्धा आई वडिलाच्या सेवेसाठीच पंढरपूरला आला, ठीक आहे नाही. म्हणून आई वडिलाची सुद्धा सेवा केली पाहिजे, पितृवचन सुद्धा ऐकलंच पाहिजे महाराज. विठ्ठला विठ्ठला. पितृवचन न मानिजे, मातेसी अंतर देतिजे, ते प्राणी पातके म्हणिजे, यमदंड पावेल. महाराज, जो कोणी पितृवचन ऐकत नाही, पितृवचन न मानिजे, मातेसी अंतर देतिजे, अरे ज्या आईला अंतर देतात ना ते प्राणी पातके म्हणिजे, यमदंड पावेल. महाराज, यम त्याला दंड देतो. आता कशा पद्धतीने देतो महाराजांना सुंदर एका अभंगामध्ये वर्णन केले महाराज. तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाला, यमाचे किंकर बहुसाला, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर. मारिती तोडीती निष्ठुर. हो महाराज, मारतात महाराज, यम दंड देतात. जो कोणी खऱ्या अर्थानं आई वडिलाचं ऐकत नाही ना, आईला खऱ्या अर्थानं दूर ठेवतो ना, त्याला यमदंड देतो. आणि जो कोणी खऱ्या अर्थानं आई वडिलाची सेवा करतो ना, त्याच्याकरता भगवंताला यावं लागतं. नोहे नोहे सहज त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. नामदेव महाराज या ठिकाणी वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला. मातेची सेवा कीजे, पितृवचन मानिजे, पावलासी सहजे, मनुष्य देह. अरे आईची सेवा करा, पितृवचन पाळा. काय होतं महाराजांना, सहज खऱ्या अर्थानं काय मिळतं, सहज मनुष्य देह प्राप्त होतो. पुंडलिकाच्या सेवे करिता पितृवचन. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुंडलिकाच्या सेवे करिता पितयासी झोप आली तत्वता, तव विष्णू आले त्वरिता, चित्त पहावया तयाचे. महाराज, अरे त्या भगवंतानं सुद्धा परीक्षाच घेतली ना महाराज पुंडलिकाची. अरे चित्त पाहायला आला. अरे भगवंत खऱ्या अर्थानं पुंडलिकाचं सुद्धा चित्त पाहायला आला. चित्त पहावया तयाचे. आणि आला ना, आल्याबरोबर पाहिलं पुंडलिका, अरे मी आलोय रे, मला काहीतरी बसायला वगैरे आसन टाकशील का नाही? मी येऊन तुझ्या पाठीमागं उभा राहिलोय.
संत महात्म्यानं वर्णन केलं, एवढा सेवेमध्ये गुंग झाला, एवढी सेवा करू लागला. सेवा करत असताना या जगाचा चालक मालक भगवान परमात्मा पाठीमागे येऊन उभा राहिला. आणि उभा राहिला तरी सुद्धा अरे त्याला बस सुद्धा म्हणला नाही. देवानं विचारलं, अरे काहीतरी मला बसायला उभा राहिला तरी देशील का नाही. आणि मग मात्र पुंडलिकानं काय फेकलं, मागे फिरका विली विट मागे फिरका हरी ऐसा कैसा रे तू विट मागे फिरका विली विट मागे फिरका विली विट मागे फिरका विली विट ऐसा कैसा विट मागे फिरका विली विट ऐसा कैसा रे तू धीट मागे फिरका विली वीट. महाराज म्हणतात, अरे त्यानं माग तर पाहिलं नाही, किंबहुना आई वडिलाचे पाय चोपत असताना मात्र उठून आला सुद्धा नाही. हे की नाही, त्या भगवंताला वीट फेकली. अरे राहा तू उभा विटेवर, आलास ना मग माझी जोपर्यंत सेवा आई वडिलांची उरकत नाही तोपर्यंत तू उभा राहा. तो भगवान परमात्मा सुद्धा आई वडिलांच्या सेवेसाठी चाला. म्हणून पितृवचन तुम्हाला सुद्धा पाळावं लागेल. तुम्ही सुद्धा पितृवचन तुम्हाला पाळल्याच्या नंतर निश्चित भगवान विष्णूची पूजा घडेल. म्हणून तुम्ही सुद्धा पितृवचन पाळा. अरे असंच एक जणांना पितृवचन पाळलं महाराज. कोणी पाळलं? शंतनू राजाचा विवाह झाला गंगेसोबत. शंतनू राजाचा विवाह झाला गंगेसोबत, पण गंगेने विवाह करताना एक आट टाकली माऊली महाराज. आट अशी टाकली, मी लग्न करायला तयार आहे, पण आट माझी अशी आहे, ज्या वेळेस तुम्ही मला माझ्या शब्दाला नाकार देता त्यावेळेस मी सोडून जाईन. हो, काही हरकत नाही म्हणले. आता बायकोच ऐकावं लागते लग्न केल्यावर, हे का नाही, काही अडचण नाही म्हणले. ज्या वेळेस तुझा शब्द मी नाही पाळला त्यावेळेस मात्र तुम्हाला सोडून जा. आणि मग मात्र शंतनू राजाचा गंगेचा विवाह झाला. झाल्याच्या नंतर काही दिवसानं त्यांना मुलं झाली. पण प्रत्येक मुलगा, पहिला मुलगा झाल्याबरोबर गंगेनं गंगेमध्ये सोडून द्यायचा. दुसरा मुलगा झाला, सोडून दिला. असा 1 2 3 करीत 7 मुलं गंगेनं सोडून दिली. शंतनू राजाला वाटलं, अरे कवर असं, अरे एखादा तरी राज्य चालवायला ठेवा लागेल ना. म्हणून त्यांनी एक पुत्र मात्र ठेवला, 8वा पुत्र ठेवला. आणि ठेवल्याबरोबर गंगेला सांगितलं, आता मात्र हा गंगे सोडू देणार नाही. गंगा म्हणली, निघाली मी. हो, गेली निघून ती, काही अडचण नाही म्हणले. आणि मग मात्र पुत्राचा सांभाळ करू लागली. त्या मुलगा लहानाचा मोठा झाला. लहानाचा मोठा झाल्याच्या नंतर शंतनू राजा एकदा वनातून फिरत जात असताना गंगेच्या ठिकाणी नाव चालवत असताना एक मुलगी पाहिली. कुणी? शंतनू राजानं. शंतनू राजानं मुलगी पाहिली. हो, आणि पाहिल्याबरोबर तिला सांगितलं, माझ्यासोबत लग्न करतेस का? तिनं सांगितलं, मी तशी नाही, माझ्या बापाला विचारावं लागते. हो, मालकाला, माझ्या वडिलांना तुम्हाला विचारावं लागेल. आणि विचारल्याच्या नंतर माझ्या वडिलांना जर तुम्हाला होकार दिला तर मी लग्न करेल. हो, तिचं नाव मत्स्यगंधा. हो, तिच्या शरीराचा दुर्गंध येत होता म्हणून तिचं नाव, ठीक आहे नाही, विठ्ठल विठ्ठल सत्यवती एक नाव आहे का नाही, मत्स्यगंधा एक आहे, आणि अजून एक दुर्गंधावरती एक नाव आहे, विठ्ठल विठ्ठल. सांगितलं चला. आणि वडिलाकडे गेल्याच्या नंतर मग मात्र वडिलांना सांगितलं, योजनगंधा. हा, तिचा सुगंध बऱ्याच योजनपर्यंत जात होता म्हणून योजनगंधा. सांभाळावं लागते असे सोबत. मग सांगत होते विठ्ठला. आय वडिलाकडे गेल्याबरोबर वडिलांना सांगितलं, शंतनू राजे आले. तर शंतनू राजानं मला मागणी घातली. वडिलांना सांगितलं, हरकत नाही तुम्हाला मुलगी द्यायला, मुलगी देतो ही तुम्हाला, पण एक अडचण आहे. तुम्हाला गंगेपासून झालेला एक पुत्र आहे, आणि तो मात्र पुत्र जर राज्य गादीवर बसला तर, हो, मग
तो राज्य गादीवर बसल्यास मग आम्हाला काय मिळेल? अरे ही तर आमची मुलगी तुमची दासी होईल. आणि असं ऐकल्याबरोबर मग मात्र हे निघून आले. निघून आल्याच्या नंतर राज्यामध्ये जरा चेहऱ्यावरती कसं राहू लागले, समाधानी नव्हते, ठीक आहे नाही. त्या मुलानं विचारलं, बाबा कशा करता तुम्ही फार समाधानी दिसत नाही, तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते, काय कारण आहे? आणि कारण विचारल्याबरोबर सांगितलं, मला लग्न करायची इच्छा झाली. ज्या वयात मुलाचा लग्न करण्याची वेळ होती त्या वयात बापाला लग्न करण्याची इच्छा झाली. हो मला लग्न करायचंय. मुलगी ही पाहून आली, पण एक आट आहे म्हणे. काय आट आहे? सांगितलं एक आट आहे तिच्या बापानं, बोलून घ्या, कसलीही आट असू द्या मान्य करू आपण. हो बोलून घेतलं आणि सांगितलं काय आट आहे तुमची? आट एवढीच आहे, तुम्ही उद्याच्याला या राज्य गादीवर बसताल, माझ्या मुलीनं काय तुमचं दास्यत्व करायचं का? त्या मुलानं सांगितलं अजिबात नाही, मी या गादीवर कदापि बसणार नाही. आणि मग मात्र दुसरी आट सांगितली, माझी दुसरी आट अशी आहे, तुम्ही गादीवर बसणार नाही, पण तुम्ही लग्न केल्याच्या नंतर तुमचा मुलगा गादीवर बसेल. त्याच वेळेस पाणी हातामध्ये घेतलं. त्या मुलानं पाणी हातामध्ये घेऊन एक प्रतिज्ञा केली की आजपासून मी आजन्म ब्रह्मचारी राहील. ही प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा झाली आणि त्या मुलाचं नाव पडलं भीष्माचार्य. अरे आजपर्यंत अनेक मुलं पाहिले, पण एवढं पितृवचन पाळणारा एकच मुलगा बघितला. बापाच्या लग्नासाठी मुलगा ब्रह्मचारी राहिला. पितृवचन सेवापती पितृवचन, हरी सेवापती पितृवचन, सेवापती पितृवचन. स्वामी कांत गुरु भक्ती पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. शेवटचा मुद्दा आपला राहिलेला आहे सेवापती, आणि तो मुद्दा प्रामुख्यानं आपल्याकडे येत नाही. बरं तो मुद्दा कुठं जातो? इकडं हाफ तिकिटाकडे जातो. विठ्ठला पतीची सेवा करणं आहे का नाही, माता माऊलीचं काम आहे महाराज. अरे पतीची सेवा निष्ठेनं करावी लागेल. अनेक उदाहरणं तुम्हाला मला देता येतील. पितृवचन झालं, पतिव्रतेचे आहे का नाही, पतिव्रतेचे अनेक उदाहरणं. शांडिल्याचं उदाहरण पहा, एवढी पतीची सेवा केली की देव न मानता आहे का नाही, पतीलाच देव मानलं आहे की नाही, देवाची सेवा केलीच नाही, एवढी पतीची सेवा केली महाराज शांडिलीनं. भरपूर सेवा केली आहे की नाही. इतिहासातलं उदाहरण सांगेल. एका राज्याच्या त्या राज्यावरती एका संकट आलं, आणि संकट आल्याच्या नंतर अनेक सैन्यांनी खऱ्या अर्थाने त्या राज्याला वेढा घातला, आणि वेढा घातल्याच्या नंतर संकट कोसळलं ठीक आहे नाही. ज्या वेळेस त्या दुराचारी माणसानं त्या राजाला पकडलं, आणि पकडल्याबरोबर त्याच्याकडे एक आट टाकली, तुला जर तुझं राज्य व्यवस्थित सांभाळायचं असेल, तुला जर राज्य तुझं व्यवस्थित सांभाळून तुला जर तुझं राज्य पाहिजे असेल, तर तुला एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? अहो माझं राज्य सुखरूप चालावं याच्याकरता काय काम करावं लागेल सांगा. हे बघ, जर तुझी पत्नी मला दासी म्हणून जर दिलीस, तर मी तुझं राज्य त्या ऐका नाही राज्य सोडून जातो, नाही तर तुला ही ठार करून तुझं राज्य मी घेईल. असं सांगितल्याबरोबर त्या राजाला धर्म संकट पडलं. अरे एवढं मोठं राज्य आजपर्यंत मी चालवलेलं राज्य, हे राज्य सांभाळण्याकरता ऐका नाही राज्याचं विध्वंस होईल, आणि विध्वंस झाल्याच्या नंतर मग हे राज्य कोण चालवेल? मलाही मरावं लागेल. मग मात्र पत्नीकडे गेला आणि पत्नीला सांगितलं ऐका नाही आपल्याला त्या दुराचार्यानं खऱ्या अर्थानं तुझी मागणी केलेली आहे. अरे तुला त्यानं दासी म्हणून स्वीकारलेला आहे, तुला जावं लागेल, आणि माझाही नाईलाज झालेला आहे, मला सुद्धा तुला पाठवावं लागेल. का? कारण एक गेला तर हरकत नाही, पण मला पूर्ण राज्य वाचवायचं असेल, पूर्ण राज्य मला वाचवायचं आहे, म्हणून एक गेला तर हरकत नाही. त्यानं तुझ्या समोर माझ्या समोर अशी आट टाकली की तुला मात्र खऱ्या अर्थानं त्याच्या सोबत दासी म्हणून जावं लागेल. त्या
माय माऊलीला सुद्धा धर्मसंकट पडलो, पण तिनं सांगितलं पती परमेश्वर मी तुम्हाला आजपर्यंत देव मानलंय, माझ्या चित्तामध्ये माझ्या अंतकरणामध्ये तुमच्याशिवाय आजपर्यंत कोणी आलेलं नाही. मी एक पतिव्रता स्त्री आहे आणि पतिव्रतेच्या स्त्रीनं आपल्या मालकाशिवाय परपुरुष आपल्या अंतकरणामध्ये आला सुद्धा नाही पाहिजे. तिनं सांगितलं मी मरेल पण त्याच्या हाती लागणार नाही. हो, मेल्याच्या नंतर तर मग महाराज हात लागला तरी ते काय अडचण नाही, पण मी पतिव्रता स्त्री म्हणूनच मरेल. त्यानं सांगितलं काय करशील तू आता, काय करील. तिनं दरवाजा उघडा पाठीमागला आणि पाठीमागला दरवाजा उघड्या बरोबर 10 परस विहीर होती. सांगितलं याच विहिरीमध्ये मी माझा जीव देईल. पतिव्रता स्त्री मेली असं म्हणूनच माझं नाव गाजेल, मी मात्र असं जाणार नाही, पतिव्रता स्त्री म्हणूनच जाईल, त्याच्यासोबत जाणार नाही. किंबहुना माझ्या शरीराला मी त्या परपुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही, मी माझं शरीर त्याग करेल. याचं सुंदर उदाहरण आमच्या जनाबाईनं दिलं बघा. विठ्ठला विठ्ठला शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन गेली याही प्राण हातान. अरे शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन गेली याही प्राण हातान. हे एखादा शूरवीर रणांगणामध्ये लढतोय, त्याच्या हातातली तलवार घ्यायची इतकं सोपं आहे का त्याच्या हातातली तलवार घेणं अण्णा? अजिबात नाही. त्याच्या हातातली तलवार तुम्हाला मला घेता येणार नाही. कृपणाचे धन, एखाद्या चंगूस माणसाचं धन तुम्हाला मला घेता येईल? अजिबात घेता येणार नाही. जनाबाई म्हणतात विध्वंसवाल्या विन प्राण हाता नये. अरे ज्या वेळेस त्यांचा प्राण जाईल त्याच वेळेस त्याच्या हातातली तलवार घेता येईल. किंबहुना जोपर्यंत एखादा चिंगूस माणूस मरत नाही तोपर्यंत त्याच्या धनाला आपल्याला हात लावता येणार नाही. जनाबाई पुढे वर्णन करतात. जनाबाई पुढे म्हणतात गजमाथा विठ्ठला गजमाता मोती सर्पाचा तो मान गेली आहे प्राण हाताने. एखादा भला मोठा साप त्याच्या डोक्यावरती मणी आहे. आपल्या इकडे तसे साप पाहायला मिळत नाहीत, पण त्या सापाच्या डोक्यावरती मणी आहे आणि तो मणी जर तुम्हाला मला घ्यायचा असेल तर तो सहजासहजी मिळतो का? अहो गेली आहे प्राण हाताने. त्याचा प्राण गेल्याशिवाय तो त्याच्या मण्याला हात लावू देत नाही महाराज. हो तसंच आहे महाराज. पुढचं जनाबाईनं आपल्याला पुढचं चरण घ्यायचं होतं, फार जनाबाईनं सुंदर लिहिलंय बघा, पण माझं वय कमी पडतंय सांगण्याकरता. विठ्ठला तुमची माफी मागून म्हणतोच. सिंहाचे थेनक पतिव्रतेचे स्तन गेली याही प्राण हातान. महाराज सिंहाच्या नकाला आपण स्पर्श करू शकतो का महाराज? अजिबात नाही. बसलेला सिंह आहे, कोणी म्हणेल अरे बसलाय ना, जाऊन त्याच्या नकाला हात लावून येऊ. इतकं सोपं आहे का सिंहाच्या नकाला हात लावणं? सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तन गेली आहे प्राण हातानये. पतिव्रता स्त्री आपल्या शरीराला परपुरुषाचा हात लावू देत नाही. गेली आहे प्राण हाताने. प्राण गेल्याशिवाय या व्यक्ती आपल्या शरीराला हात लावू देत नाहीत. विठ्ठला महाराज कळाला मला पतिव्रता धर्म. खऱ्या अर्थानं पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतीशिवाय दुसरा देव मानू नये. एखाद्या शिष्यानं आपल्या गुरुशिवाय दुसरा देव मानू नये. आणि दुसरी गोष्ट आपल्या आई वडिलाशिवाय एखाद्या मुलाला दुसरा देव नाही. एखाद्या सेवकानं आपल्या स्वामीशिवाय दुसरी भक्ती नाही केली पाहिजे. महाराज ही आज जर आम्ही केली तर आम्हाला काय मिळेल? हेच विष्णूची महापूजा.